शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग, त्यानंतर मुलांसाठी स्नेहशील वातावरण तयार करून मुलांना शिकवणं, मुलांसाठी समर्पित होऊन जगणं, हा ज्यांचा पिंड आहे असे शिवा कांबळे सर आपल्यासोबत आहेत. खरं तर शिवा कांबळे हे माझे जुने मित्र आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा नोकरीला लागलो त्यावेळेस त्यांचा मला परिचय झाला. गोविंद नांदेडे शिक्षण संचालक होते सर, त्यांच्यासोबत आम्ही काम करत होतो तेव्हा आमचा परिचय झाला. अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व, कुणाशीही वैर न धरता, कुणाशीही भांडण न करता सामोपचारानं त्यातून मार्ग काढणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. आणि मुलांप्रती अतिशय सजग, अतिशय जागरूक राहून त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. मला वाटतं त्यांची सेवा एक 27-28 वर्षाची तरी झाली असेल. 35 वर्षाची झालेली आहे. खूप मोठा काळ त्यांनी मुलांच्या सेवेमध्ये घातलेला आहे. शिवा कांबळे सरांशी बातचीत करूया. तुम्ही तुमचा समग्र प्रवास आम्हाला उलगडून सांगा की तुम्ही अतिशय जागरूकपणे विद्यार्थ्यांशी वागता. जे काही समाजातील घटक असतील, लोक असतील, शाळा व्यवस्थापन समिती असेल, या सर्वांशी आपण खूप चांगला समन्वय ठेवलेला आहे. पालकांशी समन्वय ठेवलेला आहे. मुलांसाठी समर्पित होऊन तुम्ही वागला आहात. तुमचे अनेक किस्से, अनेक गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत, स्वतः मी पाहिलेल्या आहेत. तर आपण एका एका बाबीकडे जाऊया. पहिल्यांदा तुमची सेवा कुठे सुरू झाली, तुम्ही शिक्षक म्हणून कधी रुजू झालात ते सांगा, आणि थोडासा तुमचा जो काही परिचय असेल त्या संदर्भानं तुम्ही माहिती द्या. नमस्कार, मी शिवा कांबळे. 1988 साली मी जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून प्राथमिक शाळा हर्सद, तालुका लोहा या ठिकाणी 1988ला मी रुजू झालो. खरं तर पहिली जिल्हा परिषदेमधली नोकरी होती. जिल्हा परिषदेमध्ये एका मोठ्या शाळेमध्ये मी संस्थेच्या शिवाजी हायस्कूल हळदा हे माझं मूळ गाव. त्या हळदा या गावी इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचं माझं शिक्षण झालेलं होतं. आणि 1ली ते 10वीपर्यंतच्या शाळेमध्ये शिकले म्हणजे प्रचंड मोठं गाव, विद्यार्थी म्हणजे खूप जास्त विद्यार्थी शाळेमध्ये, अशा वातावरणात मी वाढलेला. आणि 10वी झाल्यानंतर D.एडला लागलो हातगावला, शासकीय अध्यापक विद्यालय हातगाव इथं D.एड पूर्ण झालं. आणि 85-87 D.एड पूर्ण झाल्यानंतर 88ला जानेवारी महिन्यामध्ये 4 तारखेला 88ला माझी प्रथम नेमणूक झाली हर्सदला. आणि मला वाटलं की म्हणजे विद्यार्थी खूप जास्त असतील, छानपैकी विद्यार्थ्यांसोबत आपल्याला शिकवता येईल, गप्पा टप्पा होतील. परंतु मी ज्या दिवशी त्या हर्सदच्या शाळेवर रुजू व्हायला गेलो त्या दिवशी एक खोली, वर्गखोली, आणि त्या एका वर्गखोलीमध्ये 1ली ते 4थीपर्यंतची शाळा भरायची. एकच वर्गखोली होती आणि फक्त 35 विद्यार्थी त्या शाळेमध्ये होते, हे 1लीपासून 4थीपर्यंतच्या. मग मला वाटलं बाबा या 1 ते 4मध्ये 35 विद्यार्थी आता काय करता येईल. पण मनात काहीतरी करायची तेव्हापासूनची मनातून इच्छा होते. आणि मग ठीक आहे मला वाटतं काम करायला सुरुवात केलं. त्या गावातच राहत होतो आणि गावात राहत असल्यामुळं मग त्या गावातल्या लोकांशी खूप चांगला संबंध येत गेला. आणि मग लेकरं म्हणजे सकाळपासून सायंकाळपर्यंत त्या लेकरांच्या सहवासामध्ये राहत गेलो. आणि नवनवीन उपक्रम, सकाळी आम्ही ते प्रभात दिंडी नावाचा एक उपक्रम सुरू केला हर्सदला. आणि सकाळी 9 वाजता शाळा होती आणि मी 8 वाजता आमचे सगळे विद्यार्थी ग्रामपंचायतीसमोर जमायचे. आणि सगळे विद्यार्थी रोज ग्रामपंचायतीसमोरून ती दिंडी शाळेपर्यंत यायची. 8:45 वाजता शाळेत यायची. आणि मुलांना शाळेत आणण्यासाठीचा तो तुमचा उपक्रम? हां, म्हणजे शाळेत म्हणजे मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पालकांनाही शिक्षणाची गोडी लागावी, याच्यासाठी हा उपक्रम सुरू केला. आणि मग काय झालं, ते सगळे मुलं शाळेत यायची. एखादा पालक म्हणाला की बाळा आज शाळेत तू जाऊ नको आणि आपल्याला शेताला जायचं आहे, आपल्या बाबाची भाकर घेऊन तुला शेताला घेऊन जाणार आहे मी आज. मग तो मुलगा म्हणायचा ठीक आहे मी जाणार नाही शाळेला. पण ती प्रभात दिंडी आमची त्याच्या घराच्या समोरून जेव्हा निघल ना, ते मुलगा, मी शाळेत जाणार नाही म्हणलेला मुलगा, ती दिंडी पाहिला, आमचे नारे म्हणत मुलं रांगेमध्ये चाललेले शाळेकडं पाहिला की आपलं दप्तर घ्यायचा आणि आई मी चाललो मला शाळेमध्ये, तुला जाय शेताला, असं म्हणायचा तो मुलगा. आणि मग या उपक्रमाचा परिणाम असा झाला की माझ्या वर्गातली, माझ्या शाळेतली 100% उपस्थिती, म्हणजे तुम्ही 4 वाजता जरी माझ्या शाळेत आले
तरी 100% विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये असायचे. म्हणजे असे नवनवीन उपक्रम आणि मग नंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना गोडी लागली, गावातल्या लोकांना त्याची गोडी लागली, शिक्षणाचं महत्त्व समजून सांगून त्या लोकांना कळायला लागलं. आणि मग काही विद्यार्थी बरेच विद्यार्थी शाळेच्या बाहेर होते, शाळेत नव्हते, पटावर नव्हते. मग तशा विद्यार्थ्याची नोंद झाली आणि विद्यार्थी संख्या वाढत गेली. आणि मग नंतर वर्गखोल्या झाल्या त्याच गावामध्ये. आणि मग जवळपास 10 वर्षे त्या गावात मी नोकरी केली. आणि 10 वर्ष नोकरी करत असताना 1ली ते 5वीपर्यंतची शाळा झाली तिथं. आणि जवळपास 150 विद्यार्थी संख्या मी तिथून निघालो तेव्हा 150 विद्यार्थी संख्या पटावर 1 ते 5ची अशी झालेली होती. असा हा म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रमाचा फायदा तिथल्या लोकांना कळाला, शिक्षणाचं महत्त्व तिथल्या लोकांना कळालं. आणि मग हा सगळा प्रवास इथपर्यंतचा प्रवास म्हणजे सुरू झाला. बऱ्याचदा कसं होतं की मुलांना लिहिता वाचता येत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही किंवा घरी गेल्यानंतर मुलं त्या दप्तराकडे ढुंकूनही बघत नाहीत, अशा बऱ्याचशा तक्रारी पालक करतात किंवा जनरली अशा गोष्टी दिसतात. आता खरं तर शाळेमध्ये मुलांची 100% उपस्थिती राहावी यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न तर महत्त्वाचे, मोलाचे आहेत. आता शाळेत आल्यानंतर शाळेमध्ये मग गुणवत्ता वाढीसाठी तुम्ही काय केलं? म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला पाहिलं आहे की तुम्ही 9वी 10वीच्या मुलांसाठी उन्हाळ्यामध्ये वर्ग घेतले. म्हणजे ज्या काळामध्ये शाळेला सुट्टी असते, म्हणजे पाहुण्यांकडे जायचं मुलांचं हे असते, इच्छा असते किंवा बागडायचं त्यांचं वय आहे, त्या काळात तुम्ही मुलांना शाळेमध्ये एका खोलीमध्ये 24 तास अभ्यास रात्री हा एक संकल्प, एक नवीन प्रयोग तुम्ही केला होता महाराष्ट्रामध्ये. आणि मला वाटतं याचं खूप कौतुक झालं. अगदी मंत्री महोदयापासून जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि खरंच तो उपक्रम खरंच छान होता, कारण मी सुद्धा त्याला भेट देऊन पाहिलेला आहे. तर त्या उपक्रमाविषयी तुम्ही सांगा की तुम्हाला म्हणजे तुमचा स्वतःचा वेळ काढून तुम्हाला असं का वाटलं की हे असं आपण केलं पाहिजे आणि कसं कसं केलं? तुम्ही आता म्हणालात त्या पद्धतीनं की विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, हे माझ्या डोक्यात म्हणजे पूर्वीपासून होतं की आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण आहोत त्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. ही आत्मिक तळमळ माझ्या अंतःकरणामध्ये पूर्वीपासून, जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालो तेव्हापासून आजपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये ती राहत आलेली आहे. मी बारडला होतो. बारडला असताना असे बरेच मुलं होते की म्हणजे अप्रगत मुलं, म्हणजे ज्यांना वाचता येत नाही, बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, असे बरेच विद्यार्थी होते. त्या बारडच्या शाळेमध्ये मी दत्तक मैत्री प्रकल्प सुरू केला. दत्तक मैत्री प्रकल्प असा होता की एक हुशार, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये हुशार विद्यार्थी असतातच. मग त्या एका हुशार विद्यार्थ्याला दुसरा साधारण विद्यार्थी त्याच्याकडे दत्तक द्यायचा. आणि मग ते मुलगा मग त्या हुशार विद्यार्थ्याला त्याचा अभ्यास द्यायचा की या विद्यार्थ्याकडून, अप्रगत विद्यार्थ्याकडून आज संध्याकाळी तू काय अभ्यास करून घेशील, त्याला अभ्यास द्यायचा आणि त्याचाही अभ्यास द्यायचा. म्हणजे हुशार विद्यार्थ्याचाही अभ्यास द्यायचा आणि या अप्रगत विद्यार्थ्याचाही अभ्यास द्यायचा. याचा परिणाम असा झाला की म्हणजे मित्र म्हणून इतक्या छान पद्धतीनं ते पोरं एकमेकाला समजून सांगत होते ना. आता बेरीज करत असतानाचा, वजाबाकी करत असताना एवढं छान मी अनेकदा म्हणजे असं लपून ते ऐकत होतो मी त्या पोरांचं म्हणजे अभ्यासाची पद्धत. ते जेव्हा 4 अन् 4 किती 4 अन् 4 मग ते रेषा ओढायच्या. पहिली 1 2 3 4 रेषा ओढायच्या. खाली मग 1 2 3 4 मग मोज म्हणायचं त्यानं. आणि मग 1 2 3 4 5 6 7 8 हां मग 8 होतात असं म्हणून मग असं हे करायचं. इतक्या छान पद्धतीनं पोरं शिकवायचे. एखाद्या वेळेला काही म्हणजे एका झाडावर 5 पक्षी होते, त्याच्यातले 2 पक्षी उडून गेले, किती राहिले असं म्हणलं की ते म्हणायचं आता 5मधून 2 गेले, 3 राहिले खरं तर. मग ते म्हणायचं 4 राहिले. अबे येड्या, 4 कसे राहतात? हे बघ, हे 5 पक्षी, 5मधले 3 उडून गेले, मग आता बघ राहिले 2. असं इतकं छान पद्धतीनं हे पोरं समजून एकमेकाला सांगायचे. आणि हा दत्तक मैत्री प्रकल्प, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना छान पद्धतीनं झाला. आता तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं मी जेव्हा मालेगावला 2018ला इथं आलो, इथं मालेगावला आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली की जवळपास 80-90% विद्यार्थी सगळे मागासवर्गीयांचे विद्यार्थी आणि सगळे 90% विद्यार्थी. आता या विद्यार्थ्यांच्या घरी स्वतंत्र अभ्यासाची खोली नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरी अजूनही म्हणजे बाहेरून लाईट घेतलेली असतात किरायाची. आणि मग एकाच खोलीमध्ये बरेचसे कुटुंब, टी व्हीचा आवाज
म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी चाललं मी पाहिलं. आणि मग लक्षात आलं की आपण या लेकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी 2018 सालीच 1 फेब्रुवारीला मी असं ठरवून टाकलं की रात्रीचा एक अभ्यास वर्ग आपण चालू केला तर कसं राहील. काही दिवस विचार केला आणि निर्णय घेतला की आपण रात्रीचा अभ्यास वर्ग सुरू करूया. आणि 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत मी पहिल्या वर्षी 1 महिना पूर्ण फेब्रुवारीचा पूर्ण महिना त्या विद्यार्थ्यांचा रात्रीचा अभ्यास वर्ग घेतला. त्याचा फायदा असा झाला की सकाळी मुलं आले शाळेमध्ये, सकाळी मुलं आले की म्हणजे 4 वाजेपर्यंत शाळा असायची आणि 4च्या नंतर आम्ही अभ्यासाला बसायचो. आणि फक्त जेवायला पहिल्या वर्षी काय झालं, 8 वाजता मी पोरांना जेवायला सोडायचं. 8 वाजता मुलं जेवायला जायचे आणि मग 8:30ला 9ला अशी कधी मुलं शाळेत यायचे. आणि परत 9ला आले शाळेत की सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे शाळेतच मी तिथंच पोरांसोबतच मी मेसचा डबा लावलेला होता. तो मेसचा डबा आणायचा, खायचा आणि पोरांसोबतच असं छानपैकी हे करायचं. सगळं वेळापत्रक एका तासाचं वेळापत्रक दिलेलं. कोणत्या वेळेला कोणता विषय वाचला पाहिजे हे याचं वेळापत्रक करून दिलेलं. याचा परिणाम असा झाला की मुलं इतके रममाण होऊन वाचायचे ना. आता मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षेत आलेला प्रश्न, सर ते प्रश्न मी कोणत्या अवस्थेत वाचला आहे असं पोरं सांगायचे. मला सर म्हणजे झोप येऊ लागली होती, तुम्ही मला रागावलात आणि त्यावेळेला ते प्रश्न वाचत होतो, असं एवढं म्हणजे एकाग्र चित्तानं ते पोरं प्रश्न वाचायचे करायचे. दुसऱ्या वर्षी मात्र असं लक्षात आलं की सायंकाळी पोरांना जेवायला आपण सोडू नये. आता त्यांच्या पालकांची एक बैठक घेतली दुसऱ्या वर्षी आणि त्यांच्या पालकांना सांगितलं की मुलांना मी सायंकाळी घरी पाठवणार नाही, तुम्ही त्यांचे डबे घेऊन शाळेत यायचं. आणि नेमकं असं झालं ना, म्हणजे बरोबर 8:30 ते 9ची वेळ जेवायची. बरोबर 8:30ला कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण हे डबे घेऊन शाळेत यायचे. माझा मेसचा डबा शाळेत यायचा आणि आम्ही असं छानपैकी गोल रिंगण करून छानपैकी आम्ही जेवण करायचो आणि परत 9 वाजता करेक्ट आम्ही अभ्यासाला बसायचो. म्हणजे याचा परिणाम असा झाला, सगळे विद्यार्थी एकाग्र चित्तानं रात्री जवळपास आता 10:30 वाजेपर्यंतचं नियोजन होतं, परंतु 10:30 वाजेपर्यंत कधीच म्हणजे आमची मुलं झोपायचे नाहीत. म्हणजे झोप यायच्या वेळेला म्हणजे मी गणिताचा तास दिलेला होता वेळापत्रकामध्ये. पोरं गणितामध्ये तल्लीन होऊन गणितं सोडवत बसायचे आणि 12 वाजेपर्यंत गणितं सोडवत बसायचे मुलं. आता मुलं बसलेत म्हणून आता 12 वाजेपर्यंत मी म्हणजे तसाच जागत राहायचो, मी वाचत वगैरे बसत मुलांसोबत बसायचो. परत 3:45ला म्हणजे 3:45ला अलाराम लावलेली असायची आणि 3:45ला बरोबर अलाराम वाजल्याबरोबर सगळे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना उठवायचं आणि 4 वाजता तोंडावर पाणी वगैरे मारून 4 वाजता पुन्हा अभ्यासाला बसायचं. आणि मुलं 7 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करायचा. मुलं 7 वाजता घरी जायचे. मी 7 वाजता माझ्या घरी यायचो आणि मी घरी येईपर्यंत माझी बायको डब्बा बांधून हे करून ठेवायची. असे 2 डबे आणून ठेवलेले होते मी. म्हणजे शाळेत आणलेला डबा वेगळा आणि दुसरा डबा घरी एक वेगळा. मी डबा घरी आणून ठेवला, फक्त स्नान करायचं आणि डबा घेतला की पुन्हा आणखी सकाळी म्हणजे सगळ्या शिक्षकांच्या अगोदर परत आणखी सकाळी शाळेत यायचं. म्हणजे असं मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही की बाबा मी रात्रभर शाळेत घेतो. असं होतं की आता मी रात्रभर शाळा केली तर दुसऱ्या दिवशी जाऊ द्या, 1 तासभर लेट येतो, असं अजिबात नाही. अजिबात नाही. मी उलट म्हणजे दिवसभर शाळा म्हणजे रात्रभर ती विद्यार्थ्यांसोबत राहून म्हणजे सगळ्या शिक्षकांच्या अगोदर मी परत आणखी शाळेत येऊन राहायचो. म्हणजे इतका म्हणजे हे सगळं करताना कुणी करा म्हणून सांगितलं नाही, कुणाचा आदेश नव्हता, परंतु मनातून आनंद ह्या सगळ्या गोष्टीतून मला मिळत गेला. आणि आजही हे करतो ना, याच्यातून मला प्रचंड ऊर्जा मिळते, मनापासून आनंद मिळते. आणि ते करत असताना हे विद्यार्थी आज जे भेटतात ना, सर तुमच्यामुळं आम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले, तुमच्यामुळं आज म्हणजे या वर्गाचा खूप चांगला फायदा झाला, असं खूप विद्यार्थी बोलतात.
आणि या सगळ्या वर्गाचा खरं तर मनापासून आनंद झाला. अभिजित राऊत साहेबांनी जिल्हाधिकारी होते, त्यांनी त्या वर्गाचं कौतुक केलं, सुंदर पत्र दिलं. आपल्या नांदेड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ठाकूर मॅडम, त्यांनी VCवर मुलांसोबत अर्धा पाऊण तास चर्चा केली. आपणही त्या वर्गाला तुम्ही भेट दिलेली होती. कंधारे साहेब SDM होते, कंधारे साहेबांनी त्या वर्गाला भेट दिलेली होती. खूप चांगले अनुभव आणि चांगल्या आठवणी या वर्गाच्या निमित्तानं आहेत. मला या गोष्टीचा आनंद आहे की या वर्गातून विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केला होता त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या त्या मार्क्समध्ये ॲड झाले, हे मला सगळ्यात जमेची बाजू वाटते या वर्गाची. फरक नक्की आजपर्यंत आपण जर पाहिला 2018 आजपर्यंतचा तो आलेख गुणानुक्रमे असा उंचत गेलेला आहे. तो आलेख म्हणजे प्रत्येक विषयाचा, म्हणजे मी मराठी शिकवतो, फक्त मराठीचाच अभ्यास घेतो असं नाही. सगळ्या विषयाचं म्हणजे सगळ्या विषयाला एका तासाचं नियोजन करून कोणत्या वेळेला कोणता विषय वाचला पाहिजे. त्यावेळी ते मग शिक्षक इथे येत होते का बाकीचे? नाही, शिक्षक बाकीचे नाही, पण काही शिक्षक यायचे, काही म्हणजे मार्गदर्शकांना. पण मी बाहेरच्या शिक्षकांना रविवारीसुद्धा त्या वर्गाला सुट्टी नव्हती, शनिवारी सुट्टी नव्हती. कोणती सार्वजनिक सुट्टी असेल तर त्या पिरियडमध्ये कोणतीही सार्वजनिक सुट्टी असली, रविवार असला तरी त्या दिवशी त्या वर्गाला, रात्रीच्या वर्गाला आमच्या सुट्टी नव्हती. व्रत घेतल्यासारखं हो, तुमचं काम होतं. आणि रविवारी मी काय करायचो, एखादा इंग्रजीचा शिक्षक, जिल्ह्यात जे टॉपचा शिक्षक वाटला, चांगला म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काहीतरी चांगलं करतो असा एखादा शिक्षक वाटला, मग काही वेळेला अविनाश तलवारे नावाचे एक इंग्रजीचे फार चांगले शिक्षक, त्या शिक्षकांना बोलवायचं मी. दिवसभर ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांसोबत रमवून छानपैकी पेपर काढायचे, परीक्षा घ्यायचे, मार्गदर्शन करायचे. कारभारी नावाचे पेटवडचे विज्ञानाचे शिक्षक होते, त्यांना बोलून आणलं काही म्हणजे रविवारी, फक्त रविवारी. आणि शिराळे नावाचे सर होते मराठीचे, धाराशिव शिराळे. व्याकरणावर खूप चांगला अभ्यास त्यांचा, खूप दिवसभर त्यांनी ते व्याकरणावरचा म्हणजे विद्यार्थ्यांना व्याकरण करून घ्यायचे. म्हणजे असं रविवारी पूर्ण मार्गदर्शनासाठी तो रविवार ठेवत राहायचो. म्हणजे इतर लोक जेव्हा, इतर सरकारी कर्मचारी जेव्हा सुट्टी म्हणून एन्जॉय करत असतील, कुठे गावाला जात असतील किंवा कुठे सुट्टीमध्ये फिरत असतील, गावाकडे जात असतील, तर अशा वेळी तुम्ही फक्त विद्यार्थी केंद्रीभूत धरून विद्यार्थ्यांसाठीचं जे काही तुमचं योगदान आहे खरंच अत्यंत मोलाचं आहे. आणि आम्ही ते सर्वांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे कुणाच्या सांगावांगीच्या गोष्टी नाहीत. अलीकडे वाचन चळवळ थोडीशी मंदावली आहे असं आपण म्हणतो, आणि शाळांमध्ये शाळा ग्रंथालये विकसित करण्यात आलेली आहेत. बऱ्याच शाळेमध्ये ती ॲक्टिव्ह असतील किंवा नसतील, परंतु तुम्ही एक असा प्रयोग केलेला मला माहिती आहे की महात्मा फुले पुतळ्यासमोर तुम्ही एक टेंट टाकून दालन उभं केलं होतं आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तक दान द्या, म्हणजे तो दान उत्सव, दान महोत्सव असा तुम्ही मला आयोजित केला होता. द्या एक पुस्तक आमच्यासाठी, हा उपक्रम पुस्तक आमच्यासाठी. तर अशा त्याच्यातून किती पुस्तकं जमा झाली आणि मग ते कसं तुम्ही ते तयार केलं? तर खरं तर खूप चांगला उपक्रम होता तो. मी वाचन संस्कृती वाढावी, वाचन चळवळीला गती मानता यावी, गती मिळावी, याच्यासाठी तो उपक्रम होता. मी वाघी जिल्हा परिषद हायस्कूलला वाघीला होतो, त्यावेळेला ग्रंथालयामध्ये थोडीशी म्हणजे पुस्तकाची कमतरता होती. माझ्या लक्षात आलं की आपण काही विद्यार्थ्यांना घेऊन आपण म्हणजे महात्मा फुलेच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या जयंतीच्या आणि महात्मा फुलेंच्या म्हणजे पुण्यतिथी महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ आम्ही थांबलो. आणि मग विचार केला की म्हणजे एक उपक्रम सुचला, द्या एक पुस्तक आमच्यासाठी, हा उपक्रम टायटल केलं आणि छान म्हणजे एक लिहिलं आणि की बाबा पुस्तक द्या आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी म्हणजे हे होईल. आणि त्याचा परिणाम म्हणजे नांदेडमधल्या आणि माझे म्हणजे साहित्यिक चळवळीमध्ये मी वावरत असल्यामुळं अनेकांच्या ओळखी, सगळ्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही त्या म्हणजे प्रकल्पाला भेट द्या आमच्या, आम्ही असं पुतळ्याजवळ थांबलेलो आहे. आणि सगळे लोक आले. म्हणजे माननीय जिल्हाधिकारी महोदय अरुण डोंगरे साहेब त्यावेळेला जिल्हाधिकारी होते, स्वतः त्यांनी 500 रुपयाचे पुस्तकं त्यांनी दिले. निळकंठ पाचंगे साहेब आपल्या नांदेडच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये खूप चांगलं मोठं योगदान आहे, त्यांनी आम्हाला 400-500 रुपयाचे पुस्तकं आणून दिले त्यांनी. आणि देवकरे साहेब शिक्षणाधिकारी, म्हणजे अशा अनेकांनी म्हणजे नांदेडमधल्या जवळपास सगळ्या साहित्यिकांनी, देवीदास फुलारी सर असतील, जगदीश कदम सर, सुरेश सावंत, महेश मोरे,
ह्या सगळ्या साहित्यिकांनी, मनोज बोरगावकर, हे सगळे साहित्यिक तिथं आले आमच्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांनी ते पुस्तक भेट दिली. जवळपास 350 पुस्तकं त्या दिवशी एका दिवशी आम्हाला मिळाले आणि ते सगळे पुस्तकं मी त्या जिल्हा परिषद हायस्कूल वाघीला ते पुस्तकं ते दान केलेले आहेत. आणि हे सगळं म्हणजे हे करत असताना म्हणजे कुणी सांगितलेलं नव्हतं की असं करा म्हणून, पण ते मनापासून काहीतरी आपण केलं पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी वाचन चळवळ वाढवली पाहिजे याच्यासाठी ते करत आहोत. आता मी इथं मालेगाव हायस्कूलला म्हणजे काही दिवस माझ्याकडे वाचनालयाचा चार्ज होता, तर मी काय करायचो की विद्यार्थ्यांना म्हणजे शनिवारी पुस्तक द्यायचे. म्हणजे 7वी ते 10वीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं की पुस्तक घेऊन गेलंच पाहिजे कंपल्सरी, आणि ते घेऊन जायचे, मुलांच्या नोंदी घ्यायच्या आणि मग तुम्ही जे पुस्तकात वाचलं आहे त्या पुस्तकात नेमकं काय आहे 2 पेज त्याचा सार, त्या पुस्तकाचा सार परीक्षण केल्यासारखं मुलांना लिहा असं म्हणून सांगितलं. पुस्तक परिचय मुलांनी लिहावं. मला वाटलं काय लिहितील काय, म्हणजे उगीच सांगितलं मी, मला वाटलं अपेक्षा नव्हती म्हणजे इतकं चांगलं लिहितील म्हणून. पण मग पहिल्या शनिवारी काही विद्यार्थ्यांनी लिहिलं, काही विद्यार्थ्यांनी लिहिलं नाही. मग दुसऱ्या शनिवारी म्हणजे शनिवारी पुस्तकं हे करायचे आणि शनिवारी ते पुस्तक परत करणार आणि दुसरे पुस्तक घेणार. म्हणजे शनिवार म्हणजे शनिवारीच असं ते. म्हणजे आता दुसऱ्या शनिवारी मात्र त्या पोरांना सगळ्यांना एकत्र बसून त्यांना सांगितलं समजून नेमकं कसं लिहिलं पाहिजे तुम्ही. आणि काय म्हणजे इतके छान त्या पोरांच्या, म्हणजे माझ्याकडे आता प्रत्येक वर्गाचे असे बंच आहेत, म्हणजे गठ्ठे बांधून ठेवलेले आहेत की म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना इतकं छान म्हणजे चांगला साहित्यिक एखादा म्हणजे लिहून शकते परीक्षण. मुळात कसं आहे की तो लेखकच होईल, कवी होईल, याशिवाय त्याचे एक दृष्टी तयार होते. एक क्रिटिकल ॲनालिसिस कसं करायचं, एखाद्या घटनेचं विश्लेषण कसं करायचं, यासुद्धा गोष्टी म्हणजे फ्युचरमध्ये ज्या काही एक्झाम्स असतात, स्पर्धा परीक्षेच्या असतील किंवा अजून त्यांच्या तयारीच्या असतील, त्या तयारीला देखील त्या पूरक गोष्टी होत्या. म्हणजे तुम्ही कसं असते की अलीकडे सेल्फ लर्निंगवर भर देण्यात आलेला आहे. म्हणजे मुलं स्वतःहून शिकतात, त्यांना आपण ॲज ए फॅसिलिटेटर म्हणून आपण त्यांना उभं राहायचं त्या ठिकाणी किंवा त्यांना तशी सोय करून द्यायची. बरोबर. त्यासारखं मुलांना सांगितल्यानंतर मुलं करू शकतात ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मग त्या मुलांना म्हणजे हे सगळं वाचा पुस्तक, आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकातले काय वाचलात, काय वाचायला मिळालं त्याच्यावर लिहा म्हटल्यानंतर छान मुलांनी लिहून आणून दिलं ते. आणि त्यात मी असं म्हणजे नवीन काय करता येते काय हे नेहमी पाहत असतो. आता इयत्ता 9वीला मी मराठी शिकवतो. त्या मराठी याच्यामध्ये आमच्या उपयोजित लेखनामध्ये मुलाखत हा एक प्रकार आहे. खरं तर मुलाखत शिकवायची असते, म्हणजे मुलाखत कशी घ्यावी, मुलाखत म्हणजे प्रश्न कसे विचारावेत हे असं असते. परंतु मी माझ्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना की म्हणजे व्यक्तीची मुलाखत तुम्ही घेणार हे मी नियोजन करून दिलं गावातल्या. म्हणजे यांनी म्हणजे एका विद्यार्थ्यांनी सरपंचाची मुलाखत घ्यायची, एका विद्यार्थ्यांनी डॉक्टरांची मुलाखत घ्यायची, एका विद्यार्थ्यांनी पोलीसची मुलाखत घ्यायची, एका विद्यार्थ्याने अंगणवाडीच्या ताईची मुलाखत घ्यायची. असं सगळ्या गावातल्या लोकांकडे एक माजी सैनिक आहेत काही, त्यांच्या मुलाखती घेतल्या. आता मी हे सोमनाथ मुलांमध्ये धीटपणा हो, परत एक कम्युनिकेशन होते गावकऱ्यांसोबत. हो. ते देखील खूप चांगलं. हे सरपंच आहेत अनिल इंगोले, माजी सरपंच. तर ह्या सोमनाथ सावळा नावाचे, सोमनाथ शिंदे नावाचा एक विद्यार्थी, तर ह्याला मी सरपंचाची मुलाखत घ्यायला सांगितलेली होती. आणि मी सांगितलं की बस त्यांची मुलाखत घेतानाचा फोटो आपण हे करायचा आणि हे करायचं. आणि आज त्याचे इतके छान प्रश्न विचारले ना त्यांनी, म्हणजे खरं तर ते जे सरपंच साहेब शाळेत येऊन म्हणत होते की माझ्या आयुष्यात असं कोणी मला प्रश्न विचारले नाहीत आणि इतका आनंद वाटला मला त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर. हे असं म्हणजे ते सांगत होते की असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं. आता हे एक चांगले शिक्षक एक चांगले शिक्षक आहेत, एका चांगल्या शिक्षकाची मुलाखत घेतली त्याच्या शाळेत जाऊन. वस्ती शाळा म्हणून आहे तिथं इंदिरानगरला, त्या शाळेमध्ये एका सरांची मुलाखत घेतली. काही संस्थेची शाळा आहेत आमच्या शाळेमध्ये गावामध्ये, त्या संस्थेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मुलाखती घेतल्या. इथं पोलीस चौकी आहे आमचे मुलं पोलीस चौकीवर गेले आणि तिथं जाऊन त्यांच्या मुलाखत घेतला. इतका आनंद झाला त्या लोकांना.
मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास हो हो जे काही आपलं ध्येय आहे शिक्षणाचं. शिक्षण म्हणजे काय नुसतं आपण काय पोपटपंची करून किंवा काहीतरी शिकवणे हा प्रकारच सध्या कालबाह्य झालेला आहे. हो हो मुलं कंटिन्यू शिकली पाहिजेत. म्हणजे जेव्हा घरून निघतात किंवा घरी जातात, शाळा आणि घर आणि आपला जो परिसर आहे त्या सर्वच परिसरामध्ये मुलांचं शिकणं झालं पाहिजे या धारणेनं तुम्ही खरं तर काम केलेलं आहे. आणि तसं तर बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. राष्ट्रीय पातळीवर ते आपला ज्ञानयात्रा हो उपक्रम हो आदरणीय नांदेड सरांनी सुरू केला होता, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता. सह्याद्री वाहिनीवर त्याचं तुम्ही त्या नाटिकेमध्ये होता, हो हो मला आठवते ते. हो आणि ती नाटिकासुद्धा सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेली होती. वेगवेगळ्या कार्यशाळा असतील, राज्य लेवलच्या, स्टेट नॅशनल लेवलच्या, त्या कार्यशाळांमध्ये सहभाग राहिलेला आहे. म्हणजे आपण एकत्र अशा अनेक गोष्टीमध्ये आपला सहभाग होता आणि मी त्याचा साक्षीदार आहे. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला विद्यार्थ्यांना काय संदेश देता येईल की आताचा जो काळ आहे तो थोडासा स्फोटक बनत चाललेला आहे आणि अशा या कालखंडामध्ये आणि नोकऱ्या आहेतच असं नाही, कारण काही नोकऱ्या आहेत काही नाहीत. मुलांना सगळ्यांना नोकऱ्या मिळतील असं नाही. मुलांनी उद्यमी झालं पाहिजे, उद्योगी झालं पाहिजे आणि एक माणूस म्हणून त्याचा आकार आला पाहिजे. कसं होते की शिक्षण आपण देतो, परंतु नुसतं शिकणं आणि शिक्षणाच्या प्रवाहातून एखादी नोकरी पकडणं आणि आपला संसार करणं हे अभिप्रेत नसतं. बरोबर आहे. एक समाजशील प्राणी तो माणूस म्हणून तो झाला पाहिजे विद्यार्थी. यासाठी आपण मुलांना काय संदेश द्याल? खरं तर म्हणजे शिक्षणामुळं हे सगळी प्रगती होऊ शकते याच्यावर माझा फार म्हणजे विश्वास आहे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होऊच शकत नाही. मला एका वेळेला पोटभर खायला मिळत नव्हतं, त्या घरात मी वाढलेला होतो. म्हणजे शिक्षणामुळं काय होऊ शकते, म्हणजे इथपर्यंतचा माझा जो प्रवास आहे ते केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जवळ मी गेल्यामुळं, शिक्षणाच्या संगतीत गेल्यामुळं मला हे सगळं इथपर्यंतचा आजचा माझा यशस्वी प्रवास मला पाहता आला. मी या विद्यार्थ्यांना एकच आव्हान करीन, म्हणजे जगातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, जिल्ह्यातल्या, की बाबा म्हणजे शिक्षण घेतल्यामुळं नोकरी मिळेलच असं नाही, पण त्या शिक्षण म्हणजे नोकरीसाठी तुम्ही शिकू नका, तर मला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काही करता येते का. शिक्षण घेतल्यानंतर कुठल्या वेगवेगळ्या खूप संधी आहेत, खूप जागतिक संधी आहेत, जागतिक स्तरावर संधी आहेत. पण मनापासून तुम्ही जे करता ना ते मनापासून केलं पाहिजे. पूर्ण क्षमतेने केलं बस, म्हणजे तुम्ही अभ्यास करताना मनापासून अभ्यास केला पाहिजे. तुम्ही खेळताय ना, तुम्ही मनापासून ते खेळलं पाहिजे. तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना मनापासून जीव ओतून म्हणतात ना ती केली पाहिजे, तरच आपला विकास होईल. आणि नोकरीतच काय असे खूप चांगल्या संधी आहेत. फोटोग्राफीमध्ये खूप म्हणजे चांगलं म्हणजे नाव कमवता येते. संधी मिळेल तर तिथं का म्हणजे हे केलं पाहिजे. कॉम्प्युटरचे अनेक संधी आहेत. कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये म्हणजे 10वी नंतर माझ्या एका मित्राचा मुलगा 10वीच्या नंतर तो कॉम्प्युटरमध्ये इतकी प्रगती केला त्यानं, आज त्याला जवळपास 1.5-2 लाख रुपये पगार आहे त्याला एका कंपनीमध्ये. नंतर मग त्यानं वेगवेगळे कोर्सेस केला आणि मग त्याच्यातून त्याला संधी मिळत गेली. अशी खूप संधी आहेत. ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जीव ओतून, रात्रीचा दिवस करणं ज्याला म्हणतात ना, जीव ओतून ते काम केलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटते. निश्चितच. आपण लेखक आहात, साहित्यिक आहात, आता हे शिक्षक आहात. हा शिक्षकाचा प्रवास आपण इथे आता काही वेळापुरता थांबूया. आणि आपण एक चांगले लेखक आहात आणि महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीवर आपण सदस्य आहात बऱ्याच वर्षापासून. पुन्हा तुमची नियुक्ती झालेली आहे, तर त्या बाबतीतले आपले काही अनुभव सांगा. खरं तर म्हणजे पहिल्यांदा हे सांगतो की लेखक म्हणून आणि शिक्षक म्हणून, लेखक शिक्षक काय करू शकते याचं उत्तम उदाहरण माझ्या शाळेमध्ये एक, आता बघा ही 8वीची मुलगी आहे. मी माझ्या शाळेचा एक प्रयोग मी हे केला आहे की बाबा विद्यार्थ्यांनी म्हणजे काहीतरी लिहिलं पाहिजे, म्हणजे काहीतरी लिहिता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना असं म्हणून मग प्रत्येक मुलांना मी हे केलं की तुला जे काही लिहिता येईल ते तुझ्या याच्यात लिही. अशा छान छान कविता लिहितात हो लेकरं, इतक्या छान. पावसात नाग पंचमी श्रावणात, नाग पंचमी हा सण झोका झुलत झुलत, वा, झोका बांधला झाडाला, झोका झुलला झुलला, झुला पोरीला झुलाया,
झोका बांधारा सोडाला. वा, विलक्षण. म्हणजे बघा ना, आता ही वडिलावरची कविता. मुलांमध्ये अशा प्रतिभा असतात, हो. त्या प्रतिभेला पंख फोडण्याचं काम, पंख विलक्षण केलेलं आहे. एक मिनिट. आणि अशा पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांना संधी दिल्यानंतर काही होऊ शकते हे आपण वेगवेगळ्या उपक्रमातून मला करता आलं. खरं तर आता तुम्ही म्हणालात की पण मी जिथं जातो आणि जे काम हातात घेतलो ते मनापासून करतो, हे माझे पहिल्यापासूनची सवय आहे. आता ते अण्णाभाऊ साठे चरित्रसाधन प्रकाशन समितीवर माझी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर जेव्हा अण्णाभाऊंच्या साहित्याचे खंड काढायचे होते, मग खंड काढायचे असताना म्हणजे पहिल्या वेळेला 2 खंड झाले आणि त्यावेळेला खरं तर म्हणजे त्या समितीचे अध्यक्ष विनोद तावडे होते, सन्माननीय मंत्री महोदय. आणि मग ते एकदा असं मिटिंगमध्ये आमची बैठक चालू असताना ते म्हणाले की बाबा म्हणजे त्या खंडाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं होतं आणि ती अंतिम बैठक होती की प्रकाशनाची सोहळा कधी करायचा. म्हणजे 15-20 दिवस अगोदर ती बैठक घेतली होती त्यांनी. 1 मेला प्रकाशन सोहळा होता आणि जवळपास 12-13 एप्रिलला बैठक ठेवली होती त्यांनी. मी म्हणालो बाबा 1 मेलाच तो प्रकाशन सोहळा ठेवला पाहिजे, औचित्य आहे, कामगार दिन आहे, अण्णाभाऊ कामगार चळवळीमध्ये काम केलेलं होतं आणि 1 मेला प्रकाशन सोहळा ठेवा, तो एक चांगला औचित्यांचा होईल. ते म्हणाले की बाबा तुमच्याकडे अजून मुखपृष्ठ तयार नाही, अजून छपाई तयार झाली नाही, छपाईला सुरुवात केली नाही, कसं शक्य आहे ते. मी म्हणालो साहेब मी काम केलेलं आहे, मी काम पाहिलेलं आहे, मुखपृष्ठ वगैरे हे करून घेऊ आणि छपाईला आता इथं संचालक आहेत मुद्रणालयाचे आणि त्यांना सांगून आदेश द्या, ते छपाईचं काम करून देतील, आपण 1 मेला काही हरकत नाही. आणि मी त्यांना म्हणालो की 28 एप्रिलला मी तुमच्या हातात खंड आणून देतो. ते म्हणाले होऊ शकत नाही. मग दोघांचा असा आमचा संवाद झाला. आमचे डायरेक्टर म्हणाले, आमच्या समितीचे सगळे लोक म्हणत होते अहो कसं शक्य आहे, जाऊ द्या ना पुढं करू तर आपण कधीतरी. मी म्हणालो नाही 1 मेलाच झालं पाहिजे. आणि खरं सांगतो त्या याच्यासाठी इतका जीव ओतला, इतकं परिश्रम केले. मी त्या प्रेसमध्ये पुट्टे टाकून रात्रीला झोपायचो चर्नी रोडला शासकीय मुद्रणालयामध्ये. आणि ते गायकवाड साहेब होते ते संचालक त्या मुद्रणालयाचे. त्या दिवशी एके दिवशी सहज ते फिरत यायचे असं आणि मी तिथं झोपलेलो होतो. आणि ते म्हणले हे कोण झोपलेत? ते म्हणले सदस्य आहेत अण्णाभाऊ साठे समितीचे. आणि हे कसं काय झोपलेत? नाही ते छपाईचं काम आता पूर्ण म्हणजे लावलेत ते आणि आता झोपलेत ते आणि 2 दिवसापासून असंच हे करत आहेत. आणि खरं सांगतो त्या डायरेक्टर महोदयांनी मला उठवलं आणि ते सगळ्यांची मिटिंग घेतली रात्रीला 12 वाजता आणि सगळ्यांना आदेश दिले सगळे बाजूचे कामं तुमच्या हातातले सोडा आणि पहिल्यांदा समितीचं काम अण्णाभाऊ साठे समितीच्या हातात घ्या. आणि खरं सांगतो मंत्री महोदयाला मी 28 एप्रिलची वेळ दिली होती, तुमच्या बंगल्यावर आणून खंड देतो. आणि ते काम इतक्या वेगानं काम त्या लोकांनी केलं आणि खरंच 28 तारखेला मी खंड घेऊन विनोद तावडे साहेबांच्या बंगल्यावर जेव्हा गेलो तेव्हा विनोद तावडे साहेबसुद्धा आश्चर्यचकित की कसं का झालं का म्हणले, ते ओरिजिनल बरोबर आहे ना म्हणले, ते आतून बाहेरून बघत होते ते आणि खंड बरोबर आहे ना, छापलेलंच आहे का, उगी काहीतरी डमी आणून देताय तुम्ही मला असं म्हणाले ते. आणि मग आता परवा म्हणजे ह्याच पद्धतीनं मी काम केलेलं आहे. आता 8 खंडाचं अण्णाभाऊंच्या साहित्याच्या 8 खंडाचं प्रकाशन राज्याचे महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि अनेक मंत्री महोदयांच्या हस्ते त्या 8 खंडाचं प्रकाशन झालं. याच्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीचं मला काम करता आलं. म्हणजे खरं तर समितीमध्ये खूप मोठमोठी लोकं आहेत, खूप मोठमोठे लोकं आहेत, परंतु मी बाबा शिवा कांबळे एक झोकून काम करतात म्हणून त्यांनी मला म्हणायचे की सर तुम्ही ह्याचं नियोजन करा. आणि मी काम वाटून द्यायचो. एवढं मोठं डॉक्टरेट असलेले प्राचार्य असलेले सगळी सदस्य मंडळी त्यांना मी काम वाटून द्यायचं, सर एवढ्या कादंबऱ्या तुम्ही बघा, एवढे कथासंग्रह तुम्ही बघा आणि त्यांच्या सह्या घ्यायचो मी माझ्या डायरीवर. आणि ते करायचे, ते मी सांगितलेलं काम करायचे. म्हणजे कामावरची निष्ठा, कामावरचं प्रेम आणि काम जीव ओतून काम करताना अनेक लोक साथ देत असतात. त्या पद्धतीनं समितीतले लोकही म्हणजे साथ दिलेले आहे. आणि आनंद या गोष्टीचा आहे की अण्णाभाऊ साठेच्या ज्या समितीमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली, शासनानं दिली, ते काम जीव ओतून केल्यामुळं आज जवळपास 8 म्हणजे सगळं साहित्य अण्णाभाऊंचं आज महाराष्ट्रामध्ये वाचायला मिळते. आणि ते अल्प किमतीत हो, 5 रुपयाला 1 कादंबरी आज शासन देते. ज्या कादंबरीची किंमत 200 रुपये आहे ती कादंबरी 5 रुपयाला आज वाचायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीनं जिथं काम म्हणजे संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणं म्हणतात ना, त्या पद्धतीनं करता आलं. असाध्य ते साध्य करीत असायचं आपण ते
DPPच्या हो 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 भिंतीवर हो ते हो लावलेलं होतं ते तुम्ही तुमच्या मनात बिंबलेलं आहे हं. आणि तुम्ही त्या गतीनं काम करीत आहात. खूपच छान. आता आपण आपल्या वर्गाकडे आणि आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये जाऊया आणि तिथे येस थोडीशी बातचीत करूया. ओके. प्रिय शिक्षक शिवा कांबळे सर यांना संत नामदेव साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तुमचे अभिनंदन आणि याबद्दल तुम्हाला काय वाटते? खरं तर गेली अनेक 35 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत निष्ठापूर्वक काम करत आलेलो आहे. आणि काल नानक साई फाउंडेशनच्या वतीनं रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संत नामदेव साहित्य संमेलन मोठ्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. नानक साई फाउंडेशन आणि साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये काही मान्यवरांना भक्त नामदेव साहित्य पुरस्काराची घोषणा केलेली आहे. त्या पुरस्कारामध्ये माझीही निवड या याचे नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथजी बोकारे यांनी हा पुरस्कार मलाही जाहीर केलेला आहे. खरं तर आनंद वाटतो. खूप मोठा पुरस्कार आहे. गेली 21 वर्ष पंढरीनाथ बोकारे नावाचे एक धडपडे व्यक्तिमत्व पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक ठेवा वाढला पाहिजे, जतन केला पाहिजे आणि या महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं अधिक दृढ झालं पाहिजे याच्यासाठी ही घुमान चळवळ त्यांनी उभे केलेली आहे. आणि त्या निमित्तानं आम्ही त्यांच्याशी जोडलं गेलो नानक फाउंडेशनशी आणि या फाउंडेशननं हा पुरस्कार मला जाहीर केला. मनापासून आनंद वाटतो. गेली अनेक वर्ष या चळवळीमध्ये काम करत असताना, शैक्षणिक साहित्य चळवळीत काम करत असताना अनेक पुरस्कार मिळाले, परंतु हा जो पुरस्कार आहे नांदेडच्या मातीतला पुरस्कार आहे आणि संत नामदेवाच्या नावाने पुरस्कार आपल्याला मिळतो आहे. ही सगळ्यात आनंदाची बाब मला या निमित्तानं वाटते. नमस्कार, माझे नाव नागेश माधवराव कांबळे, इयत्ता 12वी वर्गात शिकत आहे. अगोदर आम्ही या शाळेत होतो, जिल्हा परिषद शाळेत. तर सरांनी आमचा नाईट क्लास घेतला. तिथे आम्ही खूप अभ्यास केला. आमच्या घरी अभ्यास होत नव्हता, तर सरांच्या नाईट क्लासच्या अभ्यासामुळे आमचा खूप अभ्यास झाला व आम्ही परीक्षेत चांगली टक्केवारी घेतली.